चला आज आपण बनवणार आहे अख्खे मुगाचे ना कटलेट बनवणार आहे। यासाठी अख्खे मूग घेतलेत मी, याला मोड आले। याला आहे ना एक दिवस आहे ना बांधून ठेवलं होतं आणि याला बघा किती छान मोड आले। आणि मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे, खरबुडी, जास्त बारीक नाही। इथे 1 चमचे धने, 1 चमचे जिरं, 8-9 मिरच्या, 8-9 लसणाच्या कळ्या आणि अद्रक घेतले। हे पण आपण मिक्सर मध्ये बारीक करणार आहे। 2 कांदे, थोडी कोथिंबीर वरनं टाकायला। इथे आपण पीठ घेतलंय तांदळाचं, 2 चमचे तांदळाचं पीठ आहे आणि अर्धी वाटी पेक्षा थोडे जास्त हे चण्याचं पीठ आहे। तर आपण पहिलं हे बारीक करून घेऊया मिक्सर मध्ये। ह्याच्यामध्ये टाकूया अद्रक, मिरची, लसूण, जिरं आणि धने। तुम्हाला पाहिजे तर बडीशेप पण टाका, मी टाकणार आहे। म्हणजे आपण भाज्या पण टाकू शकतो आपण याच्यामध्ये, आपलं गाजर, शिमला मिरची, काकडी आपण मिक्स करूया। कांदा, हे आपलं बेसन आहे, तांदळाचं पीठ, हे सगळं ना आपण मिक्स करून घेणार आहे। ह्याच्यात टाकूया हळद, अर्धा चमचा हळद टाकली, गरम मसाला अर्धा चमचा, काश्मीरी लाल मिर्च पावडर जास्त नाही टाकले, आणि ओवा, 1 चमचा ओवा घेतलाय। चवीप्रमाणे मीठ, तुम्हाला पाहिजे तर तेल टाकू शकता। आता हे मिक्स करून घेऊया आपण। लागला तर थोडं पाण्याचा वापर करूया। सगळं ना मिक्स करून घेऊया व्यवस्थित। मला नाही वाटत पाणी लागेल म्हणून, पाण्याची गरजच नाही लागेल। हे सगळं मिक्स करून घेऊया। छान पीठ मळून घेतलंय मी, सॉरी हे छान गोळा करून घेतलाय मी। पाणी बिलकुल वापरलं नाही, पाणी घेतलं पण वापरलं नाही। आता हे आपण छोटे छोटे कटलेट करूया। तुम्हाला पाहिजे तसे चौकोनी गोल करू शकता। हे पौष्टिक असतं, अख्खी मूग असते ना। ज्याला शुगर आहे ना ते पण खाऊ शकतो। असे कटलेट करून घेऊया आपण छोटे
छोटे. छान पैकी. अशा प्रकारे ना आपण बनवून घेऊया. 3 बनवलेत, आता बाकीचे पण असेच बनवून घेऊया. झाले आपले कटलेट. ठेवू सगळे बनवून घेतले मी. आता आपण गॅसवर पॅन ठेवूया आणि फ्राय करूया. गॅस चालू केलाय मी आणि पॅन ठेवलाय. तेल पण टाकलंय. थोडं तेल गरम झालं आपलं की आपण कटलेट सोडूया तेलात. तेल आपलं गरम झालंय. आता एक एक कटलेट आपण तेलात सोडूया. जास्त तेलाचा वापर केला नाही मी इथे. मीडियम गॅसवर ना फ्राय करून घेणार आहे. झाली एका बाजूने फ्राय. मीडियम गॅसवरच फ्राय करते मी. बघा छान झालेत ना लालसर. अशी दुसरी पण बाजू आपण फ्राय करून घेणार आहे. झाले आपले कटलेट तयार. बघा छान झालेत ना. मीडियम गॅसवरच मी परतून घेतले, कारण का जर आपण काढून घेऊया. पण कटलेट काढून घेऊया. एकदम झाले बघा. असे नाही दाखवता येणार, नंतर दाखवे. जास्त तेलाचा वापर पण नाही केला. झाले आपले मुगाचे कटलेट तयार. हे बघा छान झालेत, क्रिस्पी एकदम. तोडून पण दाखवते. आतून पण छान झाले. बनवून बघा, खाऊन सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.